धुलीवंदनाच्या दिवशी ध्रुवच्या अंगावर झाली अंड्याची बरसात. त्यानं घेतला होता कोणासोबत पंगा, चला सांगतो या ब्लॉग मध्ये. तर काय म्हणता बे विदर्भातले पोट्ट्यो, सगळेले मनापासून होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळी सकाळी एवढे मोठे पोरं बाहेर उभे होते आणि क्रिकेट खेळायला चाल म्हणे. तेले म्हटलं आज आहे धुलीवंदन, डीजेचा सेटअप उभा आहे. डीजेचा सेटअप उभाच व्हायचा होता. थोड्यातच पोट्टे धावले भावेशच्या मांग. भावेशले एवढा भयंकर भंगवला की आता भावेश म्हणे मी आता कलर कधी जिंदगीत खेळणार नाही म्हणे. कारण का तेले लावला होता गोल्डन कलर, तो आणला होता मंडीतून. त्याचा पार्टनर ऋषी चढला थेट डेपोवर. मी व्हिडिओ काढत होतो म्हणून इकडे पोरं आले मायापाशी ना, मला ना दीपले कलर लावून दिला. दुसरीकडे अखिलने यशचे दात घासून पुन्हा माहोलच सेट करून दिला. चालू जातो आम्ही चिन्नूच्या घरापाशी. तो पळून राहिला होता पण त्याला पकडलं ना, चांगला भंगवला. रुपयादाचा हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. एवढ्यातच होऊन जाते सगळ्यात मोठा कांड. गोविंदा दानं घातली होती विग, पण अनिल काकाची विग घेऊन पळाला ऋषी. आता तो विगचं काय करन तुम्ही कमेंट मध्ये सांगा. एवढ्या मोठ्या धुलीवंदनात राहुल दानं टाकलं होतं कलरचं दुकान. कपिलदा सुद्धा आपला मित्र परिवार घेऊन धुलीवंदनाचा एन्जॉय करून राहिले होते. मग मॉन्टू दानं कपिलदा लागले डान्स करायले. एवढ्यातच आपल्याला सागरदा दिसून जाते, त्यांचा पण एन्जॉय करणं चालू होता. जयदानं ध्रुवच्या अंगावर फोडले अंडे. एका मांग एक 2 अंडे फोडल्यावर ध्रुव म्हणे हॅपी होली. धुलीवंदनाच्या पहिल्या पार्ट मध्ये एवढंच. आता भेटू दुसऱ्या पार्ट मध्ये. गुड बाय.